दिनांक 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीमध्ये भाजपतर्फे गाव चलो अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गाव चलो अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे। 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या काळात हे अभियान राबवण्यात येणार असून 7 लाख खेड्यांमध्ये बूथवर पक्षाचे कार्यकर्ते आठवडाभर आपला पूर्ण वेळ केंद्रित करतील। या अभियानात भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रवासी कार्यकर्ता म्हणून संबोधण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी दिली। 2014 ते 2024 या कार्यकाळामध्ये माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम, या गरीब कल्याण योजना असतील, महिला सशक्तीकरण असेल, देशांतर्गत आणि बाह्य सुरक्षा, अशा अनेक गोष्टी मोदी सरकारने केलेल्या आहेत। या तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या निमित्तानं करणार आहोत आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र सरकार राज्य सरकारची यशोगाथा सुद्धा आम्ही बूथपर्यंत पोहोचवण्याचा या निमित्तानं प्रयत्न करणार आहोत। माननीय राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेब यांच्या सूचनेनं ही गाव चलो अभियानची संकल्पना राबवलेली आहे। नड्डाजींच्या मार्गदर्शनाखाली 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी हे अभियान राबवण्यात येणार आहे। दिनांक 4 ते 11 फेब्रुवारी गाव चलो अभियान आपल्या केंद्र शासनाने राज्य शासनाला पाठवले आहे। राज्य शासनाने आपल्या म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे काही आमचं प्रदेशाचं आहे त्यांनी हा कार्यक्रम गाव चलो अभियान दिलेला आहे। या गाव चलोमध्ये प्रत्येक बूथवर आपला कार्यकर्ता ज्याला नेमलं असेल तो कार्यकर्ता जाईल, त्या बूथवर त्याचा तिथं आत्ताच आपले आमदार सुभाष देशमुखांनी जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी ह्या सगळ्या ज्या काही आपल्या अभ्यास असेल त्या बूथवर गेल्या वेळेला किती मतं पडले किंवा कमी पडलं तर का बरं पडले आणि कुणाला भेटायचं आहे, काय भेटायचं आहे, आणि ह्या सगळ्या स्थितीत आणि गेले 10 वर्ष झालं आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशामध्ये ज्या गतीनं कामं करत गेले, विकासाचे कामं, त्या विकासाच्या कामाचा आढावा त्या भागात आला, विकास कुठवर आलेला आहे आणि तिथल्या कामाचं काय परिस्थिती आहे, आपण ज्या केंद्र शासन, राज्य शासन किंवा तिथल्या आमदार खासदारांनी जे कामं केले त्याचं काय परिस्थिती, या सगळ्या गोष्टीचं तिथं तो कार्यकर्ता चर्चा करेल, लोकांचा संवाद साधेल, लोकांना नरेंद्रजी मोदींच्या कामाबद्दल ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती सांगेल। या पत्रकार परिषदेस शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, राजकुमार पाटील, सुधाकर नराळ यांची उपस्थिती होती।